नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमी म्हटलं की एक पदार्थ डोळ्यासमोर येतो, ती म्हणजे पारंपरिक ऋषींची भाजी। ऋषीमुनींच्या काळात ज्या भाज्या या सीझनला उगवत होत्या त्या भाज्या वापरून ही भाजी केली जाते आणि खास करून बैलाच्या मेहनतीचं यामध्ये काहीही वापरलं जात नाही, अशी या भाजीची खासियत आहे। मग अळू, माठ, पडवळ, भेंडा या सगळ्या भाज्या ज्या आत्ताच्या सीझनला उगवतात त्या भाज्या वापरून ही भाजी अगदी साधी सिंपल कुठलाही मसाला न वापरता केली जाणारी ही भाजी आहे। तर आज तीच भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे। चला करायची सुरुवात। इथे मी या सगळ्या भाज्या काढून घेतल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला दाखवतो। अळूची पानं आहेत, त्यानंतर ही अळूची देठी आहे ती पण आपण घेणार आहोत। लाल माठ घेतलाय, पडवळ घेतलंय, त्यानंतर भेंडा आहे इथे आणि लाल भोपळा आहे। आता यामध्ये काही जण हिरवा माठ पण वापरतात, काही जण मक्याची कणसं पण वापरतात। आम्ही पण घालतो मक्याची कणसं, पण यावेळेस मला ती उपलब्ध नाही झाली त्यामुळे मी नाही घालणार आहे। पण ह्या सगळ्या भाज्या वापरून आपल्याला ही सात्विक भाजी तयार करायची आहे। एक एक करून आपण ही चिरून घेणार आहोत। ह्या अळूच्या ज्या देठी आहेत ह्या आपल्याला सोलून पाण्यामध्ये टाकायच्या आहेत चिरून, आणि बाकी सगळं आपण एकत्र चिरून वेगळं करूया। सगळ्यात आधी मी अळूच्या अशा देठीच्या तुकडे केलेत छोटे छोटे, म्हणजे त्याची जी साल आहे ती काढायला सोपी जाते। आता ही जी देठी आपण घेतली आहे ती बारीक चिरून घ्यायची आणि चिरून ह्याला आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे ही काळी पडणार नाही। आता इथे मी लाल भोपळा घेतलाय, तो आपण चिरून घेऊया। साल काढून टाकायची त्याची। आणि याचे तुकडे करून घेऊया। म्हणजे हा आपल्याला बारीक चिरता येईल। अशा प्रकारे आता ह्या भाज्या चिरत असताना ह्याला काही ठराविक प्रमाण नाही आहे की कुठली भाजी किती घ्यायची। तुम्हाला जी भाजी जास्त आवडत असेल ती तुम्ही जास्त, जी नसेल आवडत ती कमी, अशा प्रकारे घेऊ शकता। इथे मी आता साधारण वाटीभर भोपळा चिरून घेतलाय, तेवढेच मी भेंडे चिरून घेणार आहे। आपण जसे काचऱ्या करतो भेंड्याच्या, त्याला जसे चिरतो त्याच प्रकारे चिरायचं अशा पद्धतीने। इथे मी भेंडा चिरून घेतलाय। आता हे पडवळ चिरून घेऊया। पडवळ जरा मी दोन्हीकडचं काढून टाकतो तो, आणि ह्याला ना हलकंसं आपल्याला सोलून घ्यायचं आहे। खूप जास्त नाही सोलायचं, अगदी पातळ सार याची काढून टाकायची। इथे मी हे वरच्यावर सोलून घेतलंय। आता ह्याच्या आतमध्ये जर बिया असतील तर त्या काढून टाकायच्या, बिया घ्यायच्या नाही आहेत आपल्याला। आणि हे पण आपण तुकडे करून चिरून घेऊया। साधारण सगळ्या ज्या भाज्या आहेत आपल्या, या ज्या फळभाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या एकसारख्या चिरायच्या, म्हणजे त्या एकदम शिजतात। जर तुम्ही मोठ्या फोडी एका भाजीच्या आणि एका भाजीच्या बारीक केल्यात तर जी बारीक चिरले ती लवकर शिजेल आणि जे मोठे ठेवलेत ते राहतील। मग असं न होण्यासाठी सगळ्या भाज्या साधारण एकसारख्या चिरायच्या। हे बघा, जसं आपण भोपळा चिरला, भेंडी चिरली, त्याच प्रकारे मी हे पडवळ हे चिरून घेणार आहे। फळभाज्या आता आपल्या सगळ्या चिरून झाल्यात। आता पालेभाज्या ज्या आहेत त्या घेऊया। लाल माठ घेतला आहे मी इथे, तो चिरून घेणार आहे।
ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ह्या माझ्या घरच्याच आहेत, फक्त भोपळा विकत आणलाय. बाकीच्या सगळ्या भाज्या घरातल्या आहेत, घरातल्या बागेतल्या आहेत. ही सुद्धा भाजी अगदी आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे. इथे हा माठ चिरून झालाय. आता मी तो ह्या ताटामध्ये काढून घेतो. आता मी इथे अळूची पानं घेतलीत चिरायला. अळूची पानं चिरत असताना हे जे जाड देठ आहे ते पहिलं काढून टाकायचं आणि मग बाकीची भाजी छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला. आपला अळू पण इथे चिरून झालाय, तो पण आपण इथे काढून घेऊया. सगळ्या भाज्या आपल्या चिरून झाल्यात इथे. आता आपण ह्या फोडणीला घालूया. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. मी गॅस लावून घेतो. कढई ठेवली आहे तापत आणि ह्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. 1-2 ते 3 चमचे तूप घालणार आहोत. आपलं तूप इथे वितळलं आहे. आता आपण ह्यामध्ये जिरं घालूया. साधारण 1 चमचाभर जिरं घातलं आहे आणि हे छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे. आता इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले. ह्या भाजीला मसाला कुठलाही नसतो, त्यामुळे हिरवी मिरची जरा जास्त वापरली आहे. तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी घातली तरी चालेल. मी थोडी तिखट करणार आहे भाजी, तर 4 ते 5 मिरच्या घेतल्या, त्या आपण ह्यामध्ये घालूया. मिरची 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायची. आता सगळ्यात पहिले आपण ज्या फळभाज्या चिरून घेतल्या त्या ह्यामध्ये घालूया. इथे मी 2 मिनटं आपल्या भाज्या परतून घेतल्या आहेत. आता ही जी अळूची देठी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ती घालूया. आणि सोबतच ह्या ज्या पालेभाज्या आपण घेतल्या आहेत चिरून त्या आपण ह्यामध्ये घालूया. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या आता इथे मिक्स झाल्यात. चवीप्रमाणे मीठ घालूया, म्हणजे भाज्या शिजत असताना मीठ सगळ्या भाज्यांना लागतं. आणि पाणी घालायचं आहे आपल्याला. साधारण 1-2 वाट्या पाणी मी घालणार आहे ह्यामध्ये. तुम्हाला ही भाजी कशी हवी आहे ह्यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. जर तुम्हाला पातळ नको असेल, सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरी चालेल. आणि आता ह्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे मी, साधारण 1 अर्धी वाटी छोटी. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत. ह्या भाजीची गंमत अशी आहे की ज्या ज्या प्रदेशात ज्या ज्या भाज्या या सीझनला पिकतात त्या त्या प्रदेशात ती त्या भाजी वापरली जाते. कसं असतं म्हणजे 10 आता आपण म्हणतो ना 12 कोसावरती जशी भाषा बदलते तशी भाजी करण्याची पद्धतही प्रत्येकाची बदलते, प्रत्येकाची वेगवेगळी असते. व्यक्ती बदलला की प्रकार वेगळा बनतो असं जे म्हणतात ते इथे आपल्याला समजतं. कारण आता ही भाजी करत असताना काही जण ह्याला खोबऱ्याचं वाटण लावतात. आपण नुसतंच टाकलं, पण काही जण हिरवी मिरची, जिरं आणि खोबरं असं वाटण करून ह्याला लावतात. प्रत्येक भागानुसार ती पद्धत बदलत जाते. मी ही भाजी दाखवली ही साधी सोपी सिंपल आम्ही जशी घरी करतो तशी दाखवली.
याच स्टेजला आपल्याला जर तुम्हाला स्वीटकॉर्न आवडत असतील तर ते ह्यामध्ये घालायचे आणि छान शिजवून घ्यायचे। ही भाजी आता वाफली की आपली भाजी तयार आहे। ह्याच्यात फक्त आपण चिंच आणि गूळ घालणार आहोत थोडासा। याचं कारण सांगतो, अळू आपण ह्यामध्ये वापरलाय आणि जेव्हा अळू आपण वापरतो तेव्हा तो काही वेळा खाजरा असू शकतो, तर त्याची खाज लागू नये म्हणून चिंच आपल्याला घालायचे आणि चिंच घातली की चिंचेची चव बॅलन्स होण्यासाठी थोडासा गुळाचा खडा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। हेच काय ते ह्याच्यात जातं। ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही मसाला आम्ही ह्याच्यात घालत नाही, घातला जात नाही। तर इतकी साधी सोपी आणि सिंपल, फक्त चिरणच ह्याच्यात आहे। भाजी फोडणीला पडली की अगदी 10 ते 15 मिनिटात भाजी आपली तयार होते। इथे 5 ते 10 मिनिटं झाली आहेत। आपण झाकण काढून घेऊया, भाजी शिजली आहे का बघूया। इथे ही भाजी आपण जी उघडून बघितली ती अजून पूर्णपणे शिजली नाहीये। एक 2 ते 3 मिनिटं आणखीन ह्याला शिजायला लागेल। मी ह्यावरती परत झाकण ठेवणार आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला परत शिजवून घेऊया। इथे आणखीन एक 3-4 मिनिटं मी भाजी शिजवून घेतली आहे। झाकण काढून घेणार आहे आता। छान वास येतोय भाजीचा, ढवळून घेऊया एकदा। छान मिळून आली आता ही भाजी, एकजीव झाली आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडं पाणी तुम्ही यामध्ये आणखीन घालू शकता। आता इथे मी चिंचेचा कोळ घेतलाय, चिंच कोळून घेतली आहे पाण्यामध्ये। एक 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ घालूया आंबटपणासाठी आणि एक छोटासा खडा, अगदी सोललेल्या सुपारी एवढा, ह्याची जी चव आहे ती बॅलन्स होण्यासाठी थोडासा गुळ चिरलेला घालूया। गुळ घातल्यानंतर फार वेळ ठेवायची गरज नाही। गुळ छान विरघळला की आपण गॅस बंद करून टाकणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भाज्या छान व्यवस्थित शिजल्या आहेत आणि अगदी मिळून आल्या आहेत छान भाज्या। चौथा पाणी भाजीचं झालेलं नाहीये, असं नाही होता कामा। आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपण भाजी सर्व करूया। मंडळी, आपली ही ऋषींची भाजी इथे तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा। अगदी सिंपल रेसिपी आहे आणि जेवढी सिंपल आहे तेवढीच डिलिशियस आहे आणि त्याचबरोबर तितकीच आरोग्यदायी आहे। सगळ्या सीझनल भाज्या आपण बऱ्यापैकी यामध्ये वापरलेल्या आहेत। आता मी टेस्ट करणार आहे। गरम आहे। खूप छान चव आली आहे, साधी सिंपल आणि एकदम टेस्टी झाली आहे। थोडासा मिरचीचा तिखटपणा ह्यामध्ये आहे, त्याचबरोबर चिंचेचा आंबटपणा सुद्धा अगदी परफेक्ट आपल्याला आलेला आहे या भाजीला। तुम्ही पण नक्की करून बघा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नेहमीच्या ज्या रेसिपीज असतात, दर रविवारचा जो एपिसोड असतो तो तुम्हाला पाहायला मिळेल।